छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत मशाल मोर्चा काढण्यात आलाय। आदित्य ठाकरे मशाल मोर्चात सहभागी झाले। संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना प्रचाराचा नारळ मशाल मोर्चाद्वारे फोडणार आहे। या ठिकाणी आदित्य ठाकरे यांची मशाल रॅली सुरू झालेली आहे आणि ते या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आदित्यजी, या ठिकाणी तुम्ही आलेले आहात, एक मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये लोक सहभागी झालेले आहेत। आपण पाहताय आपल्याला चालताना अडचण होते कारण रॅलीत एवढी गर्दी झालेली आहे, तिकडची स्थानिक जनता एवढी उतरलेली आहे। हे एका व्यक्तीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे। काही महिन्यापूर्वी तुम्ही इथं आला होता, मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारलं गेलं होतं तुमच्या पक्षाच्या वतीने। ती समस्या पाण्याची आजही जशीच्या तशी आहे। संभाजीनगर इथलं आजही 8 दिवसाआड पाणी येतं। याचा अर्थ हाच आहे की आता बदल घडवण्याशिवाय पर्याय नाही आहे। भाजपला शून्य संवेदनशीलता आहे। इकडचे पालकमंत्री असतील किंवा इकडचे खासदार असतील, जे सत्ताधारी आहेत ते डोक्यावर बसून नुसतं लुटत आहेत, जनतेसाठी काही करत नाही। सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न काही दिवसात मिटेल। किती दिवसात? म्हणजे 3 वर्ष तुमची सत्ता होती, ते काही करू शकलं नाहीत। खड्डे सगळीकडे दिसत आहेत, जनतेला तुम्ही खड्ड्यात टाकताय आणि मग खोटं बोलताय। लाज वाटायला पाहिजे त्यांना। ही पुढची निवडणूक आता आहे, तुम्ही कुठले प्रमुख मुद्दे आहेत जे राज्यभरात तुम्ही ते घेऊन आता तुम्ही बघाल, आपण पाहिलं हे होते आदित्य ठाकरे आणि या ठिकाणी ही मशाल रॅली निघालेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अमोल स्वामी, सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।